नमः पार्वते पते हर हर महादेव. आताची ही जी कथा तुम्हाला मी सांगणार आहे ती शिवांच्या वेगवेगळ्या अंश अवतारांच्या कथा मी तुम्हाला सांगतोय. कोणकोणत्या रूपात रुद्र आले, म्हणजे 11 रुद्रांचे अवतार तर आपण बघितलेच आहेत, पण अजून कोणकोणत्या रूपामध्ये अंशमात्रांनी शिवानी रुद्रांनी या पृथ्वीतलावर अवतीर्ण होण्याचा निर्णय घेतला होता ते बघणं आवश्यक आहे. म्हणजे हे बघता बघता ते या भूतलावर कोणत्या भागात आले हे पण समजणं आवश्यक आहे. अडचण काय आहे, आपल्याकडे ना की वेगवेगळ्या ठिकाणांची नावं बदलल्या गेली. त्यामुळं पुराणांच्या मध्ये, वेदांच्या मध्ये, रामायणात, महाभारतात ज्या काही गावांच्या नावाचे उल्लेख होते ते उल्लेख आम्हाला आता सापडत नाहीत. आता सापडत नाहीत म्हणून ती गावच अस्तित्वात नाहीत असं आमची नवीन जेन झी समजते. बघा, मुस्लिम शहरांची नावं अजूनही जशाच तशीच आहेत. मक्का, मदिना, अझरबैजान सगळी तशाच तशी आहेत. ख्रिश्चनांच्या बायबलमधली नावं जशाच तशी आहेत, पण आमच्याकडची नाहीच सापडत असं आपल्याला म्हटलं जातं. पण गंमत अशी आहे की पुढे आलेल्या आक्रमकांनी हाच विषय पसरवता यावा, तुमच्या कथा खोट्या आहेत, तुमचा इतिहास खोटा आहे हे सांगता यावं यासाठी त्यांनी वेगवेगळ्या नगरांची नावं बदलली. मी ज्या शहरातून बोलतोय खडकी, त्याचं औरंगाबाद होऊन गेलं. कधी बदललं कळलं नाही आणि आमच्या ते रुळलं. मग खडकी नावाचं गाव अस्तित्वात होतं, देवगिरी नावाचा किल्ला इथे होता, त्याचाही दौलताबाद केला. देवगिरींच्या यादवांचं साम्राज्य, त्यावर वास करणारे संत एकनाथांचे गुरु भानुदास महाराज त्याचे किल्लेदार पण होते आणि एक संत पण होते. किंवा ज्ञानेश्वरांच्या काळात त्यांच्या वडिलांची सगळी जी कुलकर्णी पण होतं ते यादवांच्या साम्राज्याशी निगडीत होतं. हे आम्ही विसरून गेलो, या सगळ्या गोष्टी आम्ही विसरून गेलो आणि हे कुठे घडलं असा प्रश्न विचारू लागलो. म्हणून आजच्या कथेतल्या मी प्रत्येक कथेत हा प्रयत्न करतो की आताचं स्थळ कोणतं आहे ते कळावं. अशाच एक ऋषी ज्यांची उल्लेख वारंवार वेगवेगळ्या कथांच्या मधून होतो ते म्हणजे अत्री आणि अनुसया. ही अत्री अनुसया या दोघांची जोडी त्या काळातल्या एका जंगलामध्ये राहत होती आणि ते जंगल, ते नगर, अत्रींचा आश्रम, अत्री आश्रम कुठे आहे माहिती आहे? आता आपल्याला आजकाल प्रयागराजला गेल्यावर तो अत्री आश्रम मिळतो, दुर्वासांचा आश्रम मिळतो. पण प्रयागराजच्याही आधी ते आताच्या आझमगड नावाच्या परिसरामध्ये राहत होते. आता उत्तर प्रदेशामध्ये जे आझमगड आहे ना, तिथे अत्रींचा निवासस्थान होता, तिथे अत्री आश्रम होता. अत्री आणि अनुसया या दोघांना असं वाटलं की आता आपण पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली पाहिजे, पुत्र मिळाला पाहिजे. आणि या पुत्रप्राप्तीसाठीची तपश्चर्या करायची असेल तर तीनही देवतांची केली पाहिजे. तीनही देवतांचा अंश आपल्या उदरी पुत्र म्हणून जन्माला यावा. झालं, त्यांनी तपश्चर्येसाठी वृक्षकुल नावाच्या पर्वताची निवड केली. दोघही अत्री ऋषी, माता अनुसया वृक्षकुल पर्वतावर तपश्चर्येसाठी गेले. दीर्घकाळ त्यांची तपश्चर्या सुरू होती आणि या तपश्चर्येनंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश तीनही देवता त्यांच्या समोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की माग, काय हवंय ते माग. त्यांनी सांगितलं की परमेश्वरा, असा दिव्य पुत्र हवा आहे की जो तुमचा अंश असेल. तिघांनीही मान्य केलं. ते म्हणाले आम्ही आमचे अंश देऊ, एका पुत्रात तिघांचाही अंश असेल आणि आणखी पुत्र आम्ही तुम्हाला देऊ, ते अंशरूपाने प्रकट होतील आणि ते तुमचे पुत्र असतील. ब्रह्मदेवानी आपला अंश दिला आणि चंद्र जन्माला घातला. ही कथा सत्ययुगाच्या प्रारंभाची आहे बरं का, कधी घडलं हे कळावं म्हणून. सत्ययुगाच्या प्रारंभाची आहे. ब्रह्मदेवानी चंद्राला जन्माला घातला, आपला अंश चंद्राच्या रूपाने जन्माला घातला. विष्णूंनी तीनही अंशांना सोबत घेऊन दत्त स्वरूपात जन्म घेतला. तर रुद्राने
म्हणजे महादेवानी आपल्या आजच्या कथेतला जो भाग आहे, आपला एक अंश दिला आणि त्या अंशातून एक अत्यंत क्रोधी तपस्वी पुत्र जन्माला घातला, ज्याचं नाव दुर्वास. त्यामुळं चंद्र, दत्त, दुर्वास हे तिघं सख्खे भाऊ आहेत हे लक्षात ठेवा. अत्री आणि अनुसया मातेच्या पोटी जन्माला आलेली. दुर्वासाचं जे अवतीर्ण होणं आहे ना, सगळ्यात कोपिष्ट मुनी दुर्वासा अशी त्यांची ओळख आहे. आणि हा रुद्राचा एक अंशावतार आहे, तो दुर्वासा अवतार आहे. रुद्राने एक अवतार घेतलेला आहे, तो शिवानी एक अवतार घेतलेला आहे, तो दुर्वासाच्या रूपामध्ये. शिव प्रचंड क्रोधित झाले होते, प्रचंड क्रोधित, प्रचंड रागावलेले. तिसरा नेत्र उडून संहार घडवतात की काय, इतका क्रोध शिवांना आलेला होता. आणि हा क्रोध आता नियंत्रणात आणणं आवश्यक आहे, यासाठी बालकाचं रूप घेऊन माता अनुसूयाच्या गर्भात तो सोडला होता. आणि तो क्रोधी पुत्र जन्माला आला, दुर्वास नावाने. दुर्वास शब्दाचा अर्थ माहिती आहे ना कसा होतो तो? ज्याच्या सोबत राहणं खूप दुःखदायक आहे, त्रासदायक आहे, सहज नाही असं. ज्याच्या सोबतचा सहवास हा त्रासदायक, अडचणीचा ठरू शकतो, असा दुर्वास. दुर्वासांचं असंच आहे ना. अंबरीश राजाची परीक्षा घेतली, देव होते म्हणून कसं बस त्या सुदर्शन चक्रापासून त्याची सुटका झाली. अंबरीशासाठी जन्म सोशी येले झालं आपल्याकडे. अंबरीश राजाची परीक्षा घेतली. रामाची परीक्षा घेतली ना. रामाची परीक्षा कशी घेतली? लक्ष्मणाला द्वारावर बसून भगवान रामचंद्र काळाशी चर्चा करत होते. दुर्वासांना हे सगळं घडवून आणायचंच होतं, कारण रामावतार संपवण्याची वेळ आलेली होती. रुद्राचा निरोप होता, रुद्रावतारीच ते, रुद्र रूप धारण करणारेच ते. त्यांनी आले, लक्ष्मणाला सांगितलं आज जायचं आहे. दुर्वासाला थांबवून ठेवणं शक्य नव्हतं. रामचंद्राने भेट घेतली, लक्ष्मणाला परत जावं लागलं. ही कथा आपण ऐकली. रामाची परीक्षा घेतली. शकुंतलेला आपल्या पतीच्या विस्मरणाचा शाप दिला. भगवान कृष्णाची परीक्षा घेतली. मी तुम्हाला एक कथा याआधी सांगितली आहे, चरणतीर्थाची, चरणपादुका तीर्थाची. काय कथा होती ती? जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि देवी रुक्मिणी यांनी दुर्वासा ऋषींना आपल्या आश्रमातून द्वारकेला येण्याची विनंती केली, तेव्हा ते म्हणाले, मी पहिले रथातून येईल, चालत नाही. ते म्हणले मान्य आहे, रथ पाठवतो. ते म्हणले रथ प्राण्यांनी ओढलेला नको. ते म्हणले मान्य आहे, आम्ही रथ असा पाठवू की ज्याला माणसं ओढतील. ते म्हणाले माणसांनी ओढलेला नको. म्हणजे मग प्रत्यक्ष कृष्ण आणि रुक्मिणी यांनी रथ ओढावा तर मी येईन. देव तुम्हाला सांगतो भावाचा भुकेला असतो. काही भक्तांच्या बाबत अशी स्थिती येते ना की देवालाच प्रश्न विचारावा वाटतो, तुझे ते भक्त आहेत की तू त्यांचा भक्त आहेस? कोण आहे कोणाचं भक्त? वाटेल ते करायला तयार असतो भक्तांसाठी, वाटेल ते करायला तयार असतो. जनाबाईच्या घरी जाऊन जात्यावर दळतो, तसा तो प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या कामाला येत असतो. भगवंत म्हणाले, ऋषीवर्य तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी रथ ओढायचा? दुर्वासांच्या रथ ओढायला सुरुवात केली. रुक्मिणीला लागली तहान. आता काय करायचं? रुक्मिणी म्हणले बाकी सगळं ठीक आहे, मी नीन ओढत, पण तहान, पाणी प्यायचं आहे. चाललेच समुद्राच्या किनाऱ्यावरून. म्हणजे गोडं पाणी कुठं असायची शक्यता नाही. देवानी आपला अंगठा खाली दाबला आणि त्या अंगठ्यातून एक धार आली आणि त्या धारेनं रुक्मिणीची तहान शमविली. दुर्वासांना हेही नाही बघवलं. ते म्हणले मला न विचारता पाणी पिलं कसं काय पिलं? झाली चूक देवा. नाही चूक नाही, चुकीला शिक्षा आहे. म्हणजे काय? आता या परिसरात पिण्यायोग्य पाणी मिळणार नाही आणि हा परिसर अख्खा बंजर होईल. इथे कुसळ सुद्धा उगवणार नाही. धान्य तर सोडून द्या. आजही द्वारकेच्या त्या पंचक्रोशीत
पिण्यायोग्य पाणी मिळत नाही आणि अख्ख्या बेटद्वारका द्वारका त्या 20-25 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेती पिकताना दिसत नाही. सगळं बाहेरून आणावं लागतं. हे दुर्वासा. आणि हे दुर्वासा म्हणजे रुद्रावतार होते. नेहमीच देवाला अडचणीत आणलंय असं नाहीये दुर्वासानी अवतार घेऊन प्रत्येक वेळेला परीक्षा प्रत्येकाची घेऊन त्याला कठोर नियमात वागायला सांगितलंय. आणि दुसरं, जेव्हा पुढचा अवतार त्यांनी घेतलाय, म्हणजे हा दुर्वासा एक अवतार आहे आणि पुढचा अवतार त्यांनी जो घेतलाय तो देवाला साह्यभूत ठरण्यासाठी घेतलेला आहे. पुढचा अवतार कोणता? नुसतं साह्यभूत नाही, खरं तर तो अवतार सत्ययुगाच्या नंतरचा आहे. सत्ययुगात दुर्वासा झाले. सत्ययुगाच्या नंतर पुढच्या त्रेतायुगामध्ये जो अवतार आहे तो देवाला साह्यभूत ठरणार आहे. एवढंच नाही, देवाचा दूत झालेला आहे. रामदूत अतुलित बलधामा. कोण? तो हनुमान. आणि हा हनुमानाचा अवतार धारण करून परमेश्वराने रामाला सहकार्य केलेलं आहे. रामाची सगळ्या अवतारात मदत केलेली आहे आणि पुढे याच हनुमानाने देवाची मदत द्वापार युगात सुद्धा केलेली आहे, युद्धाच्या वेळेला. त्यामुळं रुद्राच्या या 2 अवताराकडे, या 2 अंशावताराकडं आपण खूप श्रद्धेनंच बघितलं पाहिजे. आणि जेव्हा पुन्हा उत्तर प्रदेशात जाल तेव्हा आजमगडला जाऊन अत्रींचा आश्रम कुठे होता, अत्री आश्रम कुठे आहे, तेवढं नक्की बघा. नमस्कार.